एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते ती त्याला गरज आहे म्हणून नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून. फोन उचलण्या इतका टाईम तर प्रत्येकाजवळ असतो, फक्त फोन कुणाचा आहे त्यावर ते डिपेंड असतं. प्रत्येकजण ऑनलाईन आहे, परंतु इगोला बाजूला ठेवून समोरून मेसेज तेच करतात त्यांच्यासाठी आपण इम्पॉर्टंट आहोत. आपल्या हसण्यातला आणि खुश असण्यातला फरक आईला लगेच समजतो. गरज जी अशी एक गोष्ट आहे ज्यामुळं खूप लोक एकमेकांच्या आयुष्यात येतात. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचारानं माणूस खचतो आणि प्रयत्नानं प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. जर मनात इच्छा असेल तर बोलायला वेळ काढण्याची गरज पडत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला. दुःख तर कायम आहेच. ज्यांच्यासाठी आपण धडपड करत असतो त्यांनाच जर आपल्या धडपडीची जाणीव नसेल तर सर्वच व्यर्थ आहे. शरीराच्या थकव्यापेक्षा मनाचा थकवा जास्त त्रासदायक असतो. इतकं सोपं नसतं नातं शेवटपर्यंत टिकवणं. हजारो चुका माफ कराव्या लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. एकमेकांचं बोलणं ऐकावं लागतं. आलेला राग जास्त वेळ ठेवायचा नसतो. एकमेकांपासून काहीच न लपवता सर्व काही सांगणं त्या व्यक्तीशी शिवाय दुसरं कोणाच नाही आवडलं पाहिजे. एखाद्याला चुकीचं समजण्यापूर्वी त्याच्या जागी उभं राहून एकदा तरी त्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कधीकधी आपलाच अतिप्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवतो. कधीपासून जपलेलं स्वप्न क्षणात मोडून जातं. ओढून येते वेळ अशी, कुणी जवळचं दुःखात सोडून जातं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, जगणारा आणि वागणारा. वागणारा दिसतो, पण जगणारा पाहावा लागतो माणसाच्या मनात डोकावून. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतरानं आपल्याला त्याची किंमत चुकवावीच लागते. स्वाभिमान गहाण ठेवून मिळालेल्या सन्मानाची किंमत शून्य असते. माणसानं कधी तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. माणसाच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे कान, कारण त्यामध्ये जे काही शिरतं ते महाभारत घडवतं. खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात. तीच हक्काची तुमची माणसं असतात. तुमच्या जीवनातील सर्व रात्र सुंदर सुंदर स्वप्नांनी भरून जाऊ, हीच माझी प्रार्थना आहे. बाहेरची 100 आव्हानं परवडतात, घरातलं ते एक आव्हान अवघड जातं. सुटत नाहीत बाबी काही थेटपर्यंत, ते एक कीड सारं आयुष्य खातं. इग्नोर करण्यापेक्षा त्या व्यक्तीला कायमचं सांगून टाका, बोलायचं नाही म्हणून. कारण इग्नोर करणं सोपं असतं, पण मेसेज येईल ह्या आशेवर वाट बघत बसणं खूप कठीण असतं. वन साईड प्रेमाची पण एक वेगळीच मजा असते. कोणतेच प्रॉमिस नाहीत, कोणतं भांडण नाही, फक्त आपल्या क्रशकडं बघायचं आणि मनातल्या मनात खुश व्हायचं.